जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही। ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या हालचाली काही राशींसाठी मोठ्या यशाचे संकेत देत आहे, तर काही राशींना एक महत्त्वाचा इशारा देखील या काळामध्ये मिळू शकतो। धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब, शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत आज कोणत्या राशींवर विशेष कृपा राहणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते। या काळामध्ये आज राशी भविष्यात किंवा आजच्या राशी भविष्यात अशी एक रास देखील आहे की ज्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी या काळामध्ये येण्याची शक्यता आहे। तसेच काही राशींना एक महत्त्वाची गोष्ट देखील दुर्लक्षित करू नये, अन्यथा चांगली संधी देखील तुमच्या हातातून जाऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण आता पाहूया 12 राशींचे आजचा दिवस किंवा 12 राशींसाठी आजचा दिवस काय विशेष संदेश घेऊन आला ते। चला तर मग सुरू करूया आजचे दिव्य दैनिक असे राशी भविष्य। मेष राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस नवीन प्रेरणा आणि उत्साहवर्धक घडामोडी घेऊन येऊ शकतो। एखाद्या महत्त्वाच्या प्रयत्नाला योग्य प्रतिसाद या काळामध्ये मिळाल्यामुळे मनामध्ये सकारात्मकता वाढण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। कार्यक्षेत्रात तुमची तत्परता आणि धाडस यांचा तुम्हाला सर्व बाजूंनी चांगला लाभ मिळू शकतो। विशेष म्हणजे आर्थिक विषयांमध्ये तुम्ही विवेकपूर्ण भूमिका सर्व बाजूंनी समाधानकारक ठरू शकते आणि जवळच्या व्यक्तीकडनं तुम्हाला प्रोत्साहन आणि पाठबळ देखील या काळामध्ये मिळू शकते। स्पर्धात्मक अभ्यास, व्यावसायिक प्रगती किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूनी अनुकूल दिशा या काळामध्ये मिळू शकते। आज श्री हनुमंताचे स्मरणात हनुमान चालीसेचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा शिंदोरी लाल आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 9। आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थिरतेसोबतच नवीन संधीचे देखील संकेत या काळामध्ये देऊ शकतो। एखाद्या थांबलेल्या कामाला पुन्हा गळती मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे आणि त्यामुळे तुमचे मन देखील सर्व बाजूने हलके वाटू शकते। तुम्हाला कामा ठिकाणी संयम आणि शांत निर्णय घेणे तुमच्यासाठी सर्व बाजूनी फायदेशीर ठरू शकते आणि विशेष म्हणजे आर्थिक बाबतीत तुम्ही विचारपूर्वक पावले उचलणे तुमच्यासाठी गरजेचे आहे। घाई टाळावी आणि घरगुती वातावरणात तुमच्या या काळामध्ये सौम्यता राहील आणि विशेष म्हणजे जवळच्या लोकांकडून तुम्हाला सर्व बाजूचे या काळामध्ये सहकार्य मिळू शकते। शिक्षण, कौशल्य विकास किंवा नवीन योजना यामध्ये लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला सर्व बाजूनी प्रगती दिसू शकते। आज माता लक्ष्मीचे ध्यान करणे तुमच्यासाठी शुभ फलदायी मानले जाऊ शकतात किंवा ठरू शकते। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6। आज मिथुन राशींच्या लोकांसाठी विचारांमध्ये स्पष्टता आणि नवे दृष्टिकोन निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। एखाद्या जुन्या समस्येचा नवा उपाय देखील अचानक तुम्हाला या काळामध्ये सुचू शकतो। संवाद कौशल्याचा योग्य वापर केल्यास तुमची महत्त्वाची कामे देखील या काळामध्ये सोपे होऊ शकतात। कामकाजात तुमची लवचिकता ठेवणं तुम्ही अत्यंत फायदेशीर ठराल आणि अनावश्यक ताण कमी देखील या काळामध्ये होऊ शकतो। मित्रपरिवार किंवा सहकार्यांशी झालेली चर्चा तुम्हाला सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकते आणि विशेष म्हणजे आज नवीन कल्पना आणि योजनांना यांना चांगली योग्य दिशा मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये वर्तवली जात आहे। आज श्री गणेशाचे स्मरण तुम्हाला सर्व बाजूने शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 5। आज कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक स्थैर्य आणि मनशांती यांचा चांगला अनुभव येऊ शकतो। एखादी जुनी चिंता कमी होऊन नवीन आत्मविश्वास तुमचा निर्माण या काळामध्ये होईल। कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने हाताळल्यास दिवस तुमचा अधिक सोपा आणि सुलभ जाणार आहे। कुटुंबात सुसंवाद आणि प्रेमपूर्वक वातावरण वाढेल आणि जवळच्या लोकांकडून तुम्हाला सर्व बाजूने आधार मिळू शकतो। नवीन योजना तुमची या काळामध्ये सुरू करण्याआधी तुम्ही नीट विचार करणं अत्यंत तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरणार आहे। आज भगवान शिवाचे ध्यान करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2। आजचा दिवस सिंह राशींच्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणाऱ्या परिस्थितीचे संकेत देऊ शकतो। एखादे रखडलेले काम अचानक पुढे सरकण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे। तुमची नेतृत्व क्षमता आज ठळकपणे दिसून येईल आणि लोक तुमच्या मतांना चांगल्या पद्धतीचे महत्त्व देतील। कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या तुमच्या वाढू शकतात, पण त्यातून तुम्हाला यश मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये वर्तवली जात आहे। आर्थिक निर्णय घेताना होईल तेवढं तुम्ही सावध राहणे अत्यंत आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे मोठ्या व्यवहारांमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करणं टाळावे। घरातील वातावरण तुमचे या काळामध्ये सौहार्दपूर्ण टिकून राहील आणि आनंददायी राहील। आज भगवान सूर्यनारायणाला तुम्ही जल अर्पण करणं तुमच्यासाठी सर्व बाजूने शुभ ठरू शकते। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सोनेरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1।
आज कन्या राशींच्या लोकांसाठी कामकाजात शिस्त आणि त्याचे महत्त्व अधिक जाणवू शकते. एखाद्या प्रलंबित जबाबदारीत प्रगती दिसण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात. अनावश्यक चिंता टाळल्यास मानसिक शांतता राखता येईल. सहकार्यासोबतचे समन्वय तुमचे सर्व बाजूने सुधारेल आणि नवीन संधी देखील या काळामध्ये समोर येऊ शकतो. छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास मोठा फायदा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो. आज देवी दुर्गेचे स्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा करडा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 7. आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तीसाठी योजनाबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचे संकेत देतो. कामाच्या ठिकाणी तुमची काटेकोर पद्धत आणि निर्णय क्षमता किंवा निरीक्षण क्षमता तुम्हाला सर्व बाजूने उपयोगी ठरेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला वेळेत पूर्ण होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे किंवा दिसत आहे. विचारांमध्ये स्पष्टता राहिल्यामुळे निर्णय अधिक योग्य ठरू शकतात. दैनंदिन व्यवहारात तुम्हाला साधेपणा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे. पण अनावश्यक गुंतागुंत तुम्हाला या काळामध्ये टाळता यायला हवी. जवळच्या लोकांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य देखील या काळामध्ये मिळू शकते. आज माता सरस्वतीचे स्मरण करणे तुमच्यासाठी सर्व बाजूने शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा निळसर हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 4. आजचा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी समतोल राखण्याची परीक्षा घेणारा ठरू शकतो. काही जुने प्रश्न पुन्हा समोर येण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. पण शांतपणे हाताळल्यास त्यावर तुम्हाला सर्व बाजूनी उपाय सापडेल. कामाच्या ठिकाणी तुमची निर्णय क्षमता आणि न्यायबुद्धी या सर्व गोष्टींचा तुम्हाला उपयोग होईल. घाईने घेतलेले निर्णय तुम्ही टाळणे तुम्हाला सर्व बाजूने हितावह आणि फायदेशीर ठरणार आहे. नातेसंबंधांमध्ये संवाद अधिक महत्त्वाचा राहिला आणि गैरसमज देखील तुमचा या काळामध्ये दूर होऊ शकतो. आर्थिक बाबतीत स्थिरता राखण्यासाठी नियोजन तुम्हाला सर्व बाजूने आवश्यक असणार आहे. आज भगवान विष्णूचे ध्यान करणे तुम्हाला शुभ मानले जाईल आणि तुमचा शुभ रंग असणार आहे आजचा गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1. आज धनुराशीच्या व्यक्तीसाठी नवीन दिशा आणि विस्ताराची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रवासाशी किंवा दूरच्या कामाशी संबंधित सकारात्मक घडामोडी तुमच्या या काळामध्ये दिसू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय तुमचे सर्व ठाम होतील. कामाच्या नव्या कल्पनांचा तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा उपयोग होईल आणि त्या तुम्ही उपयोगात आणल्यास किंवा उपयोग केल्यास तुमचे प्रगतीचे मार्ग सर्व बाजूने खुले होतील. मित्र किंवा सहकार्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य या काळामध्ये मिळण्याची शक्यता दिसत आहे. अनावश्यक जोखमीपासून तुम्ही दूर राहणे तुम्हाला अत्यंत फायदेशीर या काळामध्ये ठरणार आहे. आज भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा जांभळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 3. आज मकर राशीच्या लोकांसाठी ध्येयावरती लक्ष केंद्रित करण्याचा दिवस ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. काही अडथळे आले तरी संयम ठेवल्यास मार्ग नक्कीच सापडेल. नियोजनबद्ध पद्धतीने केलेले प्रयत्न तुम्हाला सर्व बाजूने अधिक यशस्वी ठरू शकतात. घरगुती वातावरणात स्थिरता राहील आणि मनाला आधार देखील मिळणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये सावध पावलं उचलणे तुम्हाला सर्व बाजूने गरजेचे असणार आहे. आज भगवान शिवाचे स्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा राखाडी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 8. आज कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी नवे विचार आणि वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज भासू शकते. कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल समोर येण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. पण त्यातून तुम्हाला नवीन संधी देखील निर्माण होऊ शकते. तुमची कल्पकता आणि तर्कशक्ती या सर्व गोष्टींचा उपयोग तुम्ही केल्यास तुम्हाला सर्व बाजूने प्रगती दिसेल. मित्रपरिवारांसोबत तुमचा या काळामध्ये संवाद वाढू शकतो आणि एखादी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये दिसत आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे तुम्हाला सर्व बाजूने आवश्यक असणार आहे. आज भगवान शंकराचे ध्यान करणे तुम्हाला शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 7. आज मीन राशींच्या लोकांसाठी अंतर्मन अधिक सक्रिय राहण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. एखाद्या जुन्या आठवणी किंवा अनुभवातून नवीन शिकवण काहीतरी या काळामध्ये तुम्हाला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि समजूतदारपणे वागल्यास परिस्थिती तुमची सर्व बाजूने अनुकूल होईल. भावनिक निर्णयांपासून दूर राहणे तुम्हाला सर्व बाजूने हितकारक ठरणार आहे आणि विशेष म्हणजे दैनंदिन कामामध्ये तुम्ही स्थिरता राखल्यास तुमचे प्रगतीचे मार्ग या काळामध्ये सर्व बाजूने मोकळे होऊ शकतात. जवळच्या व्यक्तीशी संवादातून तुम्हाला सर्व बाजूने समाधान मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. आज भगवान विष्णूचे ध्यान किंवा नामस्मरण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा समुद्री हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 2.